पहलगाम आतंकी हमले में घायल हुए कामोठे के रहने वाले सुबोध पाटिल इलाज के बाद अपने घर वापस लौट आए। उन्होंने बताया कि घटना के दिन वह घोड़े से पहाड़ी के ऊपर गए थे, तभी वहां गोलियों की आवाज़ आने लगी। उस वक्त कुछ समझ में नहीं आया। थोड़ी देर 2 आतंकी उनके पास आए और बोले कि जो भी हिंदू हैं वह इस तरफ हो जाएं और जो मुसलमान है वह अलग हो जाए। उन्होंने हिंदुओं पर गोली चलाना शुरू कर दी और गोली उनकी गर्दन पर आकर लगी। गोली लगते ही सुबोध पाटिल ने बताया कि मैं गिर गया और काफ़ी देर तक बेहोश पड़ा रहा। जब होश आया तो मैंने आंखें खोली और इधर उधर देखा तो मेरी पत्नी नज़र नहीं आई, जिसमें मैं और घबरा गया। थोड़ी देर में एक घोड़े वाले ने पानी लाकर दिया। पानी पीने के बाद घोड़े वाला मुझे घोड़े पर डालकर नीचे लेकर आया, जहां सेना के जवान ने पट्टी लगाई और एम्बुलेंस में बिठा दिया। वहां से भी सेना ने अस्पताल लेकर गए, जहां डॉक्टरों ने इलाज किया और 7 दिनों तक वहां एडमिट रखा। इसके बाद हम आज घर वापस आए। आम्ही त्या दिवशी गेलो वरती, घोड्यावरती गेलो, जागेवरती आतमध्ये गेट होते, आतल्या एंट्री केली आतमध्ये 3-4 मिनिटं आम्ही आतमध्ये गेल्यानंतर लगेच पाठीमागून आवाज यायला लागला। आम्हाला कसं आवाज येत असेल, मग आम्ही जरा पुढे गेलो 2-3 मिनिटं, तर लगेच आवाज यायला लागला। तर आम्ही पाठीमागे बघितलं तर पब्लिक अशी खूप जे धावायला लागलेले, म्हणजे ते धावायला लागले, ते आम्ही पण त्या दिशेने आम्ही धावायला लागलो। बाहेर झालं कुठे मार्ग नका, टाकीचं कंपाऊंड होतं, जाऊन पब्लिक सगळी तिथे काही झोपलेली होती, काही अशी बसली होती। आम्ही मग तिथे बसलो। आम्ही तिथे एक अतिरेकी जवळ आल्यानंतर आम्हाला सांगितलं हिंदू कोण आहे, खडे हो जा। आम्ही सगळे घाबरलेले होते सगळं ते, आणि जो कोण बोलत होता त्याला ते शूट करत होता तो। आणि प्रत्यक्ष बघितलं, आम्ही सगळे घाबरलेलो होतो। मग त्याने आपलं ते कोण हिंदू कोण आहे, खडे हो जा, कोण हे करत नव्हते। मग त्यांनी लगेच ते शूट करायला सुरुवात केली जवळूनच। एक समर्थ कृपा म्हणून गोळ्या माझ्या इथनं मानेला लागून गेले। ते मला माहित नव्हतं, मी बेशुद्ध पडले त्यावेळी। बेशुद्ध काही तासानंतर मला तर शुद्ध आले। शुद्ध बघितलं, मिसेस होती त्यावेळेला तिथे मिसेस दिसली नाही मला। जेव्हा शुद्धले बघितलं, सगळे लाशेस पडलेले होते। असं मानव कोण असेल ते बघितलं, तिथे सर्व पूर्णपणे बॉडी पडलेले होते। ते घोडेवाले आले, त्यांनी मला पाणी दिलं आणि नंतर सांगितलं साहब चलो बाहेर चलो, गेट के बाहेर चलो। मग त्यांनी मला ते खांद्यावर बसलून गेटच्या बाहेर घेऊन आले। ते तिथे बसवलं, तिथे मला पाणी दिलं। काही मिनिटांनी मग ते बाईक आले त्यांच्या, ते बाईकवरती मला मध्ये बसवलं, पकडायला सांगितलं, खाली घेऊन आले। ते लगेच आर्मीवाल्यांनी मला ते पट्टी केली, लगेच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। तिथे मला ते हे केलं आणि ॲम्ब्युलन्समध्ये बसवलं। ॲम्ब्युलन्स बसवलं तेव्हा मिसेस ॲम्ब्युलन्समध्ये मला दिसली तिथे बसलेली। जिथं मला हेलिकॉप्टर घेऊन पडलं, ॲम्ब्युलन्समध्ये तिकडे गेले, हेलिकॉप्टरमध्ये बसवलं आणि आर्मीचं मोठं हॉस्पिटल आहे तिथे घेऊन गेले। लगेच तत्काळ ते मला उपचार करून तेही मला उपचार केले। ते सबरी पुरा म्हणून मला पुनर्जन्म भेटले। किती लोक होते त्यावेळेला 2 होते, त्यावेळेला आमच्या आतमध्ये 2 लोक होते। ड्रेस कोड कसा होता? ड्रेस त्यांचं मुसलमान पैठणी असं शाल। रुस्तम कनौजी के साथ पंकज वेनुसी की रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई।